घडामोडी। तुम्ही कोणता अजेंडा असा लोकांसमोर मतदार सगळ्यात आधी आपल्या माध्यमातून मी माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील तमाम नागरिकांना धन्यवाद देतो की मागच्या 5 वर्षामध्ये नागरिकांनी मला जे सहकार्य केलं त्या सहकार्याच्यामुळे माझ्या पक्षाने पुन्हा एकदा मला युतीचा उमेदवार म्हणून या लोकसभा क्षेत्राची सेवा करण्यासाठी संधी दिली। त्याबद्दल या लोकसभा क्षेत्रातल्या सगळ्या नागरिकांना मी धन्यवाद देतो। आपण सांगितलं की लोकसभेमध्ये कुठला मुद्दा आपण घेऊन जाणार आहात। खरं तर देशामध्ये सत्तांतर झाल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले। एनडीए आणि युतीच्या सरकारच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये जी कामं झालेली आहेत, जो विकास लोकांना नजर दिसायला लागलेला आहे, त्या विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो। आपण ह्या शहापूर तालुक्यामध्ये राहता, आपण शहापूर तालुक्यातून शहापूर मुरबाड ह्या रस्त्याला गेले की तो नॅशनल हायवे डिक्लेअर करून त्याचं काम सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळते। वाशिमचा जो फुटओव्हर ब्रिज, वाशिमचा जो ब्रिज होता रेल्वे ओव्हरब्रिज, त्या रेल्वे ओव्हरब्रिजला कितीतरी लोकांनी नारळ फोडले पण ते काम सुरू करता आलं नाही। मलाही त्याच्यामध्ये वेळ गेला, मी तात्काळ ते मंजूर केलं होतं पण टेक्निकली अडचणी येत राहिल्या आणि आता प्रत्यक्षात काम सुरू झालं। या 50 गावच्या लोकांची जी समस्या सुटलेली आहे, अशी अनेक कामं आहेत। एनयूटीच्या माध्यमातून तुमच्याकडे 500 कोटीची कामं झालेली आहेत। या सरकारच्या माध्यमातून अनेक अशी कामं घेतली। आता माझ्या नजरेसमोर उद्दिष्ट एक आहे की शहापूरला जी पाण्याची अडचण आहे ती बावडी धरणाच्या माध्यमातून ही योजना मंजूर करून शहापूरच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत। आपल्याला पाणी रिझर्व्ह झालं 7.62 MLD, परंतु दुर्दैवाने आपल्या वरचे लोक हे कोर्टात गेले। खऱ्या अर्थाने त्यांनी माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून कोर्टात जायला नको, कारण भातसा डॅम, तानसा डॅम, अप्पर वैतरणा ही सगळी डॅम हे शहापूर तालुक्यात झाले। परंतु शहापूर तालुक्याचं बन इतकं मोठं आहे की त्यांना पाणी प्यायला नाही, परंतु त्यांनी ठाणा मुंबईची ताण भागवण्यासाठी स्वतः योगदान दिलेलं आहे। अशा परिस्थितीत जे लोक राहतात त्यांच्यासाठी पाणी जर सरकारने रिझर्व्ह केलं तर त्या लोकांनी कोर्टात जायला नको होतं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शाश्वत केलेलं आहे की सरकारची भूमिका कोर्टाला पटवून देऊन निश्चितपणाने त्यांनी दाखल केलेली याचिका ही फेटाळायला लावून लवकरात लवकर तुमची योजना मंजूर करून दे, म्हणजे पाण्याची समस्या ही शहापूरची सुटेल। शहापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला होता। बिगर आदिवासी जो समाज आहे यांनी संघटना स्थापन केली। मागचं जे सरकार होतं त्या सरकारने निर्णय केला की आदिवासी बहुल जे तालुके आहेत, आदिवासी क्षेत्रामध्ये येणारे जे तालुके आहेत ज्याच्यामध्ये 100% क्षेत्र आहे, तिथे सरकारच्या नोकरीमध्ये 100% आरक्षण आदिवासी बांधवांसाठी केलं। परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ह्या बिगर आदिवासी मधून हा तालुका वगळण्याचं काम केलं। निश्चितपणाने त्यामुळे या लोकसभा क्षेत्रात राहणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाल्या, ही फार मोठी गोष्ट या लोकसभा क्षेत्रात घडलेली आहे। म्हणून आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला विनंती करेन की परत एकदा मला बहुमताने निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी। आज मन मेळा कार्यक्रम आहे, खरं काही शिवसैनिक आज पण नाराज ते मन जुळतील। उद्धव साहेबांनी अमित शहानी यांनी युती केलेली आहे, त्यामुळे एकदा उद्धव साहेबांचा आदेश आला कोणी शिवसैनिक नाराज राहत नाही। आपल्याकडे कोणी नाराजी व्यक्त केली असेल तर ते त्याचं व्यक्तिगत मत असू शकतं, हे काही शिवसेनेचं मत नाही। परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे काल आमचा कल्याण पश्चिममध्ये मेळावा झाला, नंतर बदलापूरला झाला, आज आत्ता शहापूरला आहे, नंतर भिवंडीला आहे। हे 6च्या 6 विधानसभा क्षेत्रांचे मेळावे हे आमचे पूर्ण होतील आणि जो अनुभव आम्हाला कल्याणला आला, बदलापूरला आला, सगळे एक दिलाने काम करणार आहेत, काही कुठे नाराजी नाही। या अशाच प्रकारे काही चुकीचे मेसेज पसरवून कार्यकर्त्यांच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न निर्माण करतात, संभ्रम करण्याचा प्रयत्न निर्माण करतात। कार्यकर्ते त्याला बळी पडणार नाहीत। खऱ्या अर्थाने एकदा उद्धव साहेबांनी आदेश दिला, उद्धव साहेबांपेक्षा कोणी कार्यकर्ता मोठा असू शकत नाही। त्या कार्यकर्त्यांनी असा चावटपणा करण्याची काही आवश्यकता नाही, पण निश्चितपणाने पालकमंत्री साहेबांनी याची दखल घेतलेली आहे, ते याच्यावर निश्चितपणाने मार्ग काढतील आणि आता नाराजीचा काही प्रश्नच राहिला नाही, सगळे एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत।